पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यानं मायलेकावर भयंकर हल्ला केलेला आहे। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील डॉल्फिन स्कूल परिसरामध्ये एका भटक्या कुत्र्यानं महिलेवर अचानक प्राणघातक हल्ला करून तिचा चावा घेतला। या घटनेदरम्यान कडेवर असलेल्या तिचे 1 वर्षाचं निष्पाप बाळ खाली पडल्यानं तेही गंभीर जखमी झालंय। ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, नेमक्या कुठल्या परिसरात ही घटना घडली, कधी घडली आणि काय नेमकी याबाबतची प्रतिक्रिया नागरिकांची? अमृता उदय बसन्नवार असं या जखमी महिलेचं नाव असल्याची माहिती आता आपल्याला मिळते आहे। खरं तर भर दिवसा अशा पद्धतीने कुत्र्यांचे हल्ले नागरिकांवर वाढतात। मात्र दृश्यांमध्ये बघितलं तर काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। 2-3 जे कुत्रे आहेत, भटके कुत्रे, ते अशा पद्धतीने थेट हल्ला करतायत आणि त्यानंतर त्या महिलेच्या हातातलं 1 वर्षभराचं जे बाळ आहे ते खाली जमिनीवर पडतं आणि तेही त्यामध्ये जखमी होतं। सुदैवाने यामध्ये अधिक गंभीर जखमा झालेले नाही आहेत। मात्र 2 ते 3 तिथे भटके कुत्रे फिरत होते आणि त्यांनी जर हल्ला चढवला असता तर मग मात्र मोठी घटना घडली असती। पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 90,000 भटके कुत्रे असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडनं मिळालेली आहे। कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे, कारण की एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी या महानगरपालिकेला तब्बल 1100 रुपये एवढा खर्च येतोय आणि त्यामध्ये इतर रेबीजचे इंजेक्शन किंवा वॅक्सिन्स द्यायचे असतील या भटक्या कुत्र्यांना तर त्याचा खर्च वेगळा आहे। या भटक्या कुत्र्यांसाठी कुठलेही शेल्टर नाही आहेत किंवा यांना पकडून कुठे सोडायचा हाही मोठा प्रश्न आहे। या आधी जेव्हा नसबंदी करण्यात आली होती ती सबसेल फेल गेल्यानंतर अर्थात नसबंदीमध्ये घोटाळा झाल्याची माहिती देखील समोर आली होती। त्यामुळे कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि नागरिक जे रस्त्यावर आहेत ते स्वतःचा जीव मुठीत धरून फिरतायत। या सगळ्या घटनेमध्ये जी महिला जखमी झालेली आहे तिच्यावर उपचार सुरू आहे, बाळही सुखरूप आहे। मात्र या घटनेनं पुन्हा एकदा या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गोविंद, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।